आज आपण बनवतोय रानभाजी, रानात मिळणारी टाकळ्याची भाजी आहे ही कशी साफ करायची आणि कशी बनवायची ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवते. तर आपण ही जोडी ही आदिवासी लोकांकडेच असतं. ते लोक रानात जाऊन अगदी शोधून शोधून ते काढतात. हे बघा, खूप छान लागते ही भाजी. साधी, सोपी, सरळ आहे टाकळ्याची भाजी. आता आपण काय करू, कसा साफ करायचा ते मी दाखवते. ह्याचे ना फक्त पानच घ्यायचे असे. हे बघा, नुसते पानच घ्यायचे असतात. पटकन साफ होते, वेळ लागत नाही. तुम्ही असं ओढून जरी काढलं ना तरी लगेच पानं येतात. हे बघा, मी साफ करून घेतली. नुसती पानं घेतली आहेत. एकदम औषधी गुणधर्माने भरपूर अशी ही टाकळ्याची भाजी आहे. ही फक्त पावसाळ्यात मिळते. आता आपण हिला स्वच्छ धुवून घेऊ. हे बघा, हिला मी स्वच्छ धुवून घेतली. आता मी गॅसवरनं पाणी उकळायला ठेवलं आहे. हे बघा, मी पाणी उकळायला ठेवलेलं. आता ह्या पाण्यात, उकळत्या पाण्यात आपण ही टाकळ्याची भाजी टाकू. हिला ना तुम्ही डायरेक्ट कापून पण करू शकतात, पण अशी जरा पाण्यात उकळवून शिजवून घेतली ना तर ती खूप छान लागते. तशी पण छान लागते, ज्याची ज्याची आवड आहे शेवटी. थोडं मीठ टाकू आपण. किंचित मीठ टाकते मी याच्यात. आता ही शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. झाकण ठेवून देऊ याच्यावर. ह्या भाजीला ना कांदा भरपूर लागतो. मी 5 कांदे घेतले. आता त्यांना या चॉपरमध्ये बारीक करून घेते.
एकदम बारीक नाही करायचं, थोडासा मीडियम साईजच ठेवायचं. असे मी आता 5 कांदे बारीक करून घेते. आता आपण हे ओलं खोबरं घेतलं आहे, हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं. तुम्ही खिसून पण टाकू शकतात. आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊ. हे बघा, ओलं खोबरं मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आहे. ते बाजूला ठेवू आपण. 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, जास्त तिखट नाही आहेत. तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तुम्ही वाढवू शकतात. यांना कापून घ्यायचं. पाच 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्यांना बारीक कापून घ्यायचं. तर आपली भाजी शिजली आहे का बघू आपण. हे बघा, भाजी आपली शिजली. आता आपण हिला आता काढून घेऊ आणि थंड करू. ह्याच्यातच काढते मी, म्हणजे तिचं पाणी नितरून जाईल. आता मी कढई तापत ठेवलेली. आता आपण ह्याच्यात टाकू तेल. तेल चांगलं तापू देऊ. तेल चांगलं तापले. आता आपण टाकू थोडी मोहरी. थोडी टाकायची जास्त. जिरं मात्र थोडं जास्त टाकायचं. हे बघा, हे जिरं, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, एकदम बनवायला साधी आहे, झटपट होते. भरपूर औषधी गुणधर्म आहे ह्या भाजीमध्ये. आता आपण टाकू कांदा. कांदा भरपूर टाकावा लागतो आहे बघा. मस्त कांदा लाल करून घेऊ आपण.
कांदा लाल झाला आहे. आता आपण टाकू त्याच्यात हळद, चवीनुसार मीठ, टाकायची भाजी आपण शिजवून वाफवून घेतली आहे ना ती टाकू. तिला चांगली पिळून घ्यायची. हे बघा, तिला मस्त अशी पिळून घ्यायची. तुम्ही वाफवली नाही आणि डायरेक्ट कापून टाकली ना तरी पण भाजी छान होते, पण आम्ही अशीच करतो म्हणून मग मी चांगली पिळून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण ती पिळलेली भाजी, ओला नारळाचा खीस टाकलाय. आता भाजी चांगली परतून घेऊ. भरपूर कोथिंबीर टाकू. मस्त हळू गॅसवर परतून घेऊ. ओलं नारळ मात्र वाटून नक्की टाकावं, त्याच्याने छान चव येते. थोडी एक वाफ घेऊ. ही बघा, रानभाजी, टाकळ्याची भाजी, औषधी गुणधर्मयुक्त अशी. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा.